नमस्कार. फ्लेवर्स अँड क्युअर्स चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत आमच्या गच्चीवरती म्हणजेच टेरेसवरती, कारण आजची दुपार मी डेडिकेट केलेली आहे गार्डनिंगसाठी. तर चला सुरुवात करूया. तर आत्ता आपण आधी बघणार आहोत ते म्हणजे हे मोगऱ्याचं रोप. हे मोगऱ्याचं रोप मी जवळपास मागच्या वर्षी नर्सरीमधून आणलं होतं. जेव्हा मी हे नर्सरीमधून आणलं तेव्हा सुरुवातीला याला भरपूर प्रमाणात कळ्या फुलं येत होती, पण अगदी काही महिन्यातच याला कळ्या फुलं येणं बंद झालं. नुसतीच फुटत जायची आणि याची उंची वाढत जायची. दरवेळेस मी गच्चीवर गेले की हे पाहायचे की कुठे एखादं टोकावरती एखादं फूल आहे का किंवा कळ्या येत आहेत का, पण कधीच नाही. आणि आता अचानक ह्याला कळ्या यायला सुरुवात झाली आहे. तर हे आहे माझं लक्की बांबूचं झाड. हे जे झाड आहे हे मी घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये, घराच्या आतमध्ये एका कोपऱ्यात ठेवते, पण अधूनमधून ह्याला असं आणून गच्चीवरती ठेवते. हे आहे छोटंसं टगरीचं रोप. ही जी तगरीचं रोप आहे हे छोट्या जातीची तगर आहे. ह्याला कायमस्वरूपी फुलं राहतात. त्यानंतर आता आपण बघतोय हे आहे गावठी गुलाब. हा गुलाबी रंगाचा गावठी गुलाब आहे आणि ह्याच्या पाकळ्या एकदम छोट्या छोट्या आहेत. ह्याला अगदी कमीत कमी लक्ष द्यावं लागतं, कायम फुलं येतात. त्याच्यानंतर आपण आता हे पाहतोय तो आहे पांढरा गुलाब. ह्या गुलाबामध्ये कमीत कमी पाकळ्या आहेत आणि हे खूप नाजूक फुलं असतात याची. त्यानंतर हे आहे स्पायडर प्लांट. बघा ह्याला किती छान फुटली. असं वरती मी प्लांटरमध्ये ते हँग करून ठेवलं आहे आणि त्याला अशी फुटत जात ते खाली असं पसरत जाते. त्यातलंच एक मी छोटंसं रोप काढून इथे छोट्या प्लांटरमध्ये लावलं. हे आहे दुधी भोपळ्याची वेल. तर हे मी नर्सरीमधून बिया आणल्या होत्या आणि त्याची वेल लावली होती आणि आता ह्याला एक छोटंसं फूल आलं आहे. हे आहे सगळ्यांचं फेवरेट कोरफडीचं झाड. तर ही कोरफड किती बहुउपयोगी आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. सध्याचा सीझनमधला याचा उपयोग म्हणजे हे जे कोरफडीचा जो गर आहे हा सनबर्न्स किंवा उष्णतेमुळे, उन्हामुळेच आपली स्किनची जळजळ होत असेल, दाह होत असेल, त्याच्यामध्ये आपण वापर करू शकतो. हे आहे छोटंसं भेंडीचं रोप. आता ह्याला मला दुसऱ्या प्लांटरमध्ये थोडं मोठं झालं की शिफ्ट करायचं आहे. हे आहे निळ्या रंगाचं गोकर्णाचं झाड, ज्याला मराठीमध्ये अपराजिताई म्हणतात. तसंच ह्याला बटरफ्लाय पी असंही म्हणतात. ह्याला जी निळ्या रंगाची फुलं येतात, सध्याला फुलं नाही आहेत, नवीन कळ्या तयार होत आहेत, फुलं येत आहेत. तर ह्याची जी फुलं आहेत ह्याच्यापासून ब्लू टी तयार करून आपण त्याचा सेवन केलं तर ते ब्रेनसाठी त्याचा एक ब्रेनवरती आपला एक कामिंग इफेक्ट आहे त्याचा. त्याशिवाय ह्याचं अँटी एन्झायटी आणि अँटी डिप्रेशंट म्हणूनही उपयोग होतो. हे जे मोठं झाड दिसतं आहे हे मी एका मोठ्या ड्रममध्ये लावलेलं आहे. हे माझं फेवरेट झाड आहे. तर हे झाड आहे अनंताचं, पण ह्याला फुलंच येत नाहीत. तर मी असं हे मोठ्या ड्रममध्ये लावलं आहे जेणेकरून हे थोडंसं पसरेल आणि याला एखादी कळी किंवा याला किमान एखादं फूल तरी येईल. तर बघू आता पुढे याचं काय होतं. तर आज मला या झाडांना खत घालून घ्यायचं आहे. त्यासाठी मी अशा प्रकारे सर्व झाडांची कुंड्यांमधली माती अशी वर खाली करून घेत आहे, जेणेकरून आपण जे खत घालू आणि त्याच्यावरती जे आपण पाणी घालू ते चांगलं असं मुळापर्यंत पोचेल. तर अशा प्रकारे मी सगळी माती वरखाली करून घेते. तर अशी मी हे खत जे आहे हे नर्सरीमधून आणलं आहे. तर हे असं मी थोडं प्रत्येक झाडाच्या मातीमध्ये थोड्या प्रमाणात घालून घेत आहे. हे खत ना खूप बेस्ट आहे. हे घातल्यावरती काही दिवसातच झाडांना नवीन फुटते आणि झाडांमध्ये चांगल्या प्रकारे बदल दिसून येतो. तर असं हे सगळं खत मी थोड्या प्रमाणात प्रत्येक झाडाच्या मातीमध्ये घालून घेत आहे.
तर आता मी इथे अर्धा बकेट पाणी घेतलेलं आहे आणि मी आता इथे बनवत आहे ओनियन पील फर्टिलायझर किंवा एक लिक्विड खत कांद्याच्या सालींपासून. त्यासाठी अर्धा बकेट पाणी घेतलं आहे आणि जे रोजच्या जेवणामध्ये मी कांदे वापरते त्याच्या साली अशा मी जपून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या साली मी ह्या अर्धा बकेट पाण्यामध्ये घालून घेणार आहे. त्यानंतर हाताने दाबून चांगल्या मिक्स करून घ्यायचं आहे. 3 दिवस हे जे अर्धा बकेट पाणी आहे कांद्याच्या साली टाकलेलं, हे मी कोपऱ्यामध्ये, गच्चीवरतीच एका कोपऱ्यामध्ये थोडं ऊन लागेल किंवा थोडंसं उजेड पडेल अशा ठिकाणी 3 दिवस सतत याला झाकून ठेवणार आहे. आणि 3 दिवसानंतर या पाण्याला एक गुलाबी रंगाचं असं पाणी तयार होईल. तर ह्या पाण्याला गाळून प्रत्येक झाडाला अर्ध्या मग या प्रमाणामध्ये घालून घेणार आहे. ह्यापासून हे एक उत्तम ओनियन पील फर्टिलायझर तयार होतं आणि या फर्टिलायझरचा वापर आपण साधारणतः 15 दिवसातनं एकदा जर झाडांमध्ये केला तर झाडांच्या वाढीमध्ये खूप छान फरक दिसून येतो. तर ह्याचा वापर तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. ह्याच प्रकारे आपण जे केळी वापरतो किंवा केळी खातो त्याच्या सालींपासूनही आपण फर्टिलायझर तयार करून घेऊ शकतो. तर आता हे असं झाकून ठेवलं आहे आणि आता माझ्याकडे एक प्लांटर रिकामं होतं, त्यातली माती मी थोडी ओली करून त्याच्यामध्ये थोड्या कारल्याच्या बिया आणि थोड्या ढोबळ्या मिरचीच्या बिया पेरल्या आहेत. बघू आता पुढे याचं काय होतं. चला तर मग आता इथलं टेरेसवरचं काम माझं सगळं उरकलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. तशीच तुम्हाला जर ह्यातली काही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.